नमस्कार. भागवत रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद पंचखाद्य बनवत आहे. पंचखाद्य म्हणजे ख पासून सुरू होणाऱ्या 5 पदार्थांपासनं हे पंचखाद्य आपण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचाभरून खसखस घेतलेली आहे, अर्धी वाटी खडीसाखर, 1 वाटीभरून खारीक पावडर आणि 2 चमचे किसमिस घेतलेले आहे. आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यात आपण हे बारीक किसून घेतलेलं खोबरं गुलाबी कलरवर छानपैकी परतून घेऊयात. चांगलं खरपूस परतायचं. थोडा कलर बदलला की मग ते काढून घेऊयात. आता हे खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे. ते थंड होण्यासाठी एका ताटलीमध्ये मी काढून घेते. खोबरं परतून झालं की खारीक पावडरही थोडीशी परतून घेऊयात. खारीक पावडर पण गुलाबी कलरवर चांगली परतून घ्यायची. खसखस पण चांगली परतून घेऊयात. खसखस खमंग परतायची गुलाबी कलर येईपर्यंत. भाजून घेतलेली आहे गुलाबी कलरवर. आता ती थंड झालेली आहे. ती मी पहिली मिक्सरमध्ये जाडसर कुटून घेते. नंतर त्याच्यात खडीसाखर देखील थोडी जाडसर कुटून घेऊन मिक्स करते. आता मी हे खारीक खारीक पावडर, खोबरं आणि खसखस जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. त्याच्यात आता मी ही साखर पण बारीक करून घेतलेली मिक्स करते. आणि हे किसमिस देखील त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि सगळं काही मिक्स करून आपलं हे पंचखाद्य तयार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्या वस्तू कमी जास्त करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आपलं हे पंचखाद्य तयार झालेलं आहे. मी आता गणपती बाप्पांना प्रसाद दाखवते. कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.